हिंदी अनिवार्यता को लेकर पूरे राज्य में मचे विवाद के बीच सरकार ने अपना फैसला वापस ले लिया है। इसे लेकर मनसे कार्यकर्ताओं में जश्न का माहौल है। मनसे अब आने वाली 5 तारीख को इसे विजय दिवस के रूप में मनाएगी। हिंदी अनिवार्यता को लेकर राज्य सरकार द्वारा जीआर रद्द करने के फैसले के बाद मनसे ने इसे जनशक्ति की जीत करार दिया। नासिक के राजगढ़ कार्यालय के बाहर मनसे पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने एक साथ आकर सरकार के फैसले का स्वागत करते हुए जमकर जश्न मनाया। मनसे का कहना है कि यह मराठी अस्मिता की जीत है, जिसे पूरे महाराष्ट्र में लेकर जाना है। मनसे अब 5 जुलाई को मुंबई में होने वाले विजय जुलूस और सभा की तैयारी में है, जिसके लिए नासिक से बड़ी संख्या में कार्यकर्ता रवाना होंगे। आज मराठी माणसाचा विजय झालेला आहे। हिंदू जननायक माननीय राजसाहेब ठाकरे आणि माननीय उद्धवसाहेब ठाकरेंनी जो मराठी भाषेचा जीआर महायुती सरकारला रद्द करावा लागला, महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाचा रेटा आणि दोन्ही ठाकरे बंधूंचा आवाज, त्यांची ताकद, त्याच्यापुढे महायुती सरकारला माघार घ्यावी लागली। त्यांचा पराजय झालेला आहे। त्यांचा आम्ही संपूर्ण मराठी माणसांच्या वतीनं निषेध करतो की ज्यांनी मराठी भाषा जबरदस्तीने मराठी माणसावर इयत्ता 1ली ते 4थीच्या मुलांवर लादली होती हिंदी भाषा। हिंदी भाषेला कोणाचाही विरोध नाही, परंतु 1ली ते 4थीपर्यंत ही हिंदी भाषा नको आहे हे हिंदू जननायक राजसाहेबांचा पहिल्यापासून विरोध होता आणि ते आज विजयी झालेले आहेत। राजसाहेब, उद्धवसाहेब, या महाराष्ट्रातील मराठी माणूस विजयी झालेला आहे। यापुढे सुद्धा महायुती सरकारला खूप मोठा धक्का बसणार आहे। हा मोठा धक्का आहे। घाबरून शेपूट घालून माघार घेतलेली आहे आणि त्यांनी मोर्चा काढून जरी दिला नसला, त्यांना वाटत असेल मोर्चा काढून दिला नाही, हा खूप मोठा विजय झालेला आहे। खरं तर आदरणीय राजसाहेब ठाकरे ज्यावेळेस मराठीचा हिंदी सक्तीचा जो जीआर आला आणि पहिल्यापासनं आदरणीय राजसाहेब ठाकरे हिंदी सक्तीच्या जीआरवरचा विरोध होता आणि खरं तर आणि संपूर्ण आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी मराठी माणूस एकटवला पुढे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। आणि मला वाटतं सत्ताधाऱ्यांनीसुद्धा याची नोंद घ्यावी की हा महाराष्ट्रामध्ये ठाकरे बँडने जे ठरवलं ते करून दाखवतो आणि मला वाटतं सरकारला हा जीआर घेण्यास भाग पाडलेला आहे, मागे घेण्यास भाग पाडलेला आहे। आणि असं वाटत असेल का बा मोर्चा निघाला नाही आहे, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे। आदरणीय राजसाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील 5 तारखेला विजयी सभेचा, नाशिकमधून आम्ही सर्वात जास्तीत जास्त कार्यकर्ते आणि मराठी माणूस या विजयी सभेला आम्ही जाणार आहोत।